आज आपण ऊस पिकांच्या विविध जातींबद्दल शुगरकेन व्हरायटी सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये ऊसाची लागवड सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली पद्धतीने करतात. ऊसाच्या विविध जाती असून जमिनीनुसार किंवा हंगामानुसार कोणत्या जाती लावल्या पाहिजे यासाठी न्यू शुगरकेन व्हरायटी 2023 याबद्दल या लेखामधून जाणून घेऊयात. ऊस जातीची संपूर्ण माहिती. इन्फॉर्मेशन ऑन शुगरकेन व्हरायटीज. को 86,032 को 86,032 शुगरकेन व्हरायटी. ऊस रंगाने लालसर, पारवा, कांड्या मध्यम जाड, डोळा गोल असतो. पक्कीचा ऊस मध्यम जाड असून ऊसाची संख्या जादा असल्याने उत्पादन जादा मिळते. खारवट, चोपण जमिनीत चांगला प्रतिसाद देत असून खोडवा चांगला येतो. कांड्या आखूड मध्यम जाड असून मध्यभागी फुगीर व टोकास निमुळते असतात. ऊस रंगाने हिरवट असून पाने सरळ टोकाची आहेत. या जातीत तुरा लवकर येतो, कांड्यांवर पांगशा फुटतात, ऊस लोळण्याचे प्रमाण जास्त आहे. या वाणाचे उत्पादन आडसाली हंगामासाठी 55 टन एकरी व साखर उतारा 10.5 असून पूर्व हंगामासाठी 50 टन असून आडसाली व पूर्व हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. उथळ, मध्यम खोल जमीन आणि निचरूयाच्या जमिनीत चांगला प्रतिसाद देते. ऊस सरळ वाढणारा असून पाचट सहज निघते. ठिबक सिंचनासाठी जात योग्य आहे. खोल काळ्या जमिनीत सुरुवातीला वाढ कमी असते पण नंतर ऊस जोमात वाढतो. आंतरपिकासाठी उपयुक्त वाण. गवताळ रोगास थोड्या प्रमाणात बळी पडते. हे वाण आडसाली हंगामात 65 टन एकरी व साखर उतारा 10% देते. तसेच पूर्वहंगाम मध्ये 55 टन एकरी व साखर उतार्याचे प्रमाण 8.5 टन एकरी इतके देते. को 92,005 फुले 92,005. हे वाण लवकर पक होणारे असून गूळ उत्पादनासाठी चांगला आहे. या जातीस तुरा येत नसल्यामुळे पावसाच्या भागात लागवड करणे फायदेशीर ठरते पण ही जात पानांवरील ठिपके रोगास बळी पडते. पानांवरील तपकिरी ठिपके व तांबेरा रोगास जास्त पावसाच्या भागात बळी पडते. हे वाण पूर्व हंगाम व सुरू हंगाम लागवडीसाठी असून ऊस उत्पादन 68 टन एकरी आणि साखर उतारा 7.5 टन एकरी इतके देते. MS 10,001 फुले 10,001. हा वाण खारवट चोपण जमिनीत चांगला येतो. ऊस जाड असून रंगाने हिरवट पिवळसर आहे व त्यावर थोडे मेणाचे प्रमाण आहे. या वाणास तुरा येतो व पक्व ऊसास डोळे फुटतात. हे वाण पूर्वहंगामी व सुरू लागवडीसाठी शिफारस केले असून 55 टन हे इतके उत्पादन व 8.5 टन एकरी साखर उतार्याचे प्रमाण आहे. VSI 08005 8005 शुगरकेन व्हरायटी. या वाणाचा खोडवा चांगला येत असून पाण्याचा ताण सहन करते. कांडी किडीस कमी प्रमाणात बळी पडत असून काणी व तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ऊसास दशी पडत नसून तुरा कमी प्रमाणात येतो. वाणाचे ऊस उत्पादन 55 टन एकरी व साखर उतार्याचे प्रमाण 8.5 टन एकरी आहे. VSI 434. ही जात लवकर वाढणारी असून ऊस मध्यम जाड आहे. पाण्याचा ताण सहन करते व उत्तम खोडवा देणारी जात आहे. हे वाण पूर्वहंगाम व सुरू लागवडीसाठी शिफारस केले असून ऊस उत्पादन 50 टन एकरी आणि साखर उतारा 7 टन एकरी इतके मिळते. VSI 03102 3102 शुगरकेन व्हरायटी. जास्त पाण्याचा ताण सहन करत असून उष्णतास मध्यम प्रतिकारक आहे. हा वाण 60 टन एकरी व साखर उतारा 9 इतका देत असून अतिपर्जन्य भागासाठी पूर्वहंगाम व सुरू लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. कोसी 671 वसंत. ही जात लवकर पक होणारी असून साखर उतारा चांगला आहे. तसेच गुळासाठी अतिउत्तम आहे. पूर्व हंगामी व सुरू हंगामासाठी अतिशय योग्य आहे. मध्यम काळी व खोल जमिनीत चांगली येते. तसेच सेंद्रिय व रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. पाण्याचा ताण सहन करते. पाने लांब रुंद, देठावर कुस आहे. पानगळ लवकर होते. ऊसाच्या कांड्यावर मेण नाही. पानाच्या देठावर कुस, गवताळ वाढ या रोगास बळी पडते. कानडी कीड, पांढरी माशी, बुडखा कांडी या किडीस ही जात बळी पडते. पाणी साचलेल्या जमिनीत उत्पादन कमी देते. या जातीमध्ये उत्पादन 50 टन एकरी व साखर उतारा 8.5 टन एकरी मिळतो. नोट: शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड करताना हमला 550, क्लोरोपायरिफॉस 50% अधिक सायपरमेथ्रिन 5% EC कीटकनाशक 1 लिटर अधिक रिडोमिल गोल्ड, मेटालॅक्सिल 8% अधिक मॅन्कोझेब 64% WP, बुरशीनाशक 500 ग्राम अधिक IFC NPK 13 तास 0 मिनिट 45 सेकंद, पोटॅशियम नायट्रेट 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून बियाणे 15 ते 20 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावे.
को 8014 महालक्ष्मी. या वाणाची पाने लांब, रुंद, गंड्या, मध्यम, जाड व लांब असतात. ही जात कोल्हापूर विभागासाठी प्रसारित केली असून लवकर पक होणारी, जास्त उत्पादन व साखर उतारासाठी चांगली आहे. पूर्वहंगामी व सुरूसाठी योग्य असून खोल काळ्या निचऱ्याचा जमिनीत चांगला प्रतिसाद देते. ही जात गूळ तयार करण्यासाठी चांगली असून उशिरा तुरा येत असल्याने चांगले उत्पादन देते. या वाणाचे वाढे लांब असून व जास्त असल्याने ऊस काही प्रमाणात लोळतो, उशिरा तुरा येतो. या जातीमध्ये उत्पादन 55 टन एकरी. पूर्वहंगामी व 40 जण जास्त असल्याने ऊस उत्पादनात चांगली वाढ मिळते. ऊस तोडणीपर्यंत 14 महिने आणि जास्त, सरळ वाढत, न लोळणारा, असणारी ही जात असल्याने ठिबक सिंचन व्यवस्थापन करणे सोपे जाते. तसेच यंत्राच्या साह्याने लागवड व तोडणी करणे शक्य आहे. या जातीला तुरा येत नाही. त्यामुळे ऊस व साखर उत्पादनात घट होत नाही. तोडणी कार्यक्रम उशिरापर्यंत राबविण्यास उपयुक्त आहे. हलक्या, मध्यम ते भारी जमिनीत या जातीचे चांगले उत्पादन मिळते. ही जात वाढीच्या अवस्थेत काही प्रमाणात पाण्याचा ताण सहन करते. या जातीच्या ऊसात दशीचे प्रमाण आढळून येतात, ऊसास पांक्षाही फुटत नाहीत. ही जात खोडकीड, कांडी कीड, पिठे कीड व लोकरी मावा या किडींस, तसेच गवती वाढ, पोपका बोंग लालकुज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. पर्यंत खाली आली आहे. ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी ऊसाच्या सुधारित जातींची लागवड आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. 1. गूळ तयार करण्यासाठी ऊसाच्या कोणत्या जातींची लागवड करावी? उत्तर. गूळ तयार करण्यासाठी ऊसाच्या को 8014, महालक्ष्मी आणि कोसी 671, वसंत जातींची लागवड करावी. 2. ऊस लागवडीचे 3 हंगाम कोणते? उत्तर. ऊस लागवडीचे सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली असे 3 हंगाम आहेत. 3. ऊसाची सुधारित आणि जास्त उत्पादन देणारे वाण कोणते? उत्तर. कोप 86,032 ही ऊसाची जास्त उत्पादन देणारी सुधारित जात आहे. 4. कोप 86,032 जातीचा ऊस कसा ओळखावा? उत्तर. ऊस रंगाने लालसर, पारवा, कांड्या मध्यम जाड, डोळा गोल असतो. पक्व कांड्यांना भेगा पडतात, पाने लांब, रुंद व टोकाला वळलेली असतात.